स्वागत आहे। आज आपण छान चॉकलेट केक बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। बघा मी केक टिन घेतलेला आहे। केक टिनला आपण व्यवस्थित सर्व बाजूनी मस्त तेल लावून घेऊया। भरपूर तेल लावल्याने काय होतं, जो आपला केक आहे ना तो केक टिनला चिटकत नाही। बघा आता छान व्यवस्थित तेल लावून घेऊया सर्व बाजूनी। तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तुम्ही बटर पेपर सुद्धा वापरू शकता। बघा आता व्यवस्थित याला मी तेल लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं 1 ते 1.5 चम्मच त्यामध्ये मैदा घालून घेऊया। बघा 1 ते 1.5 चम्मच त्यामध्ये मैदा घालूया आणि व्यवस्थित त्याला असं लावून घेऊया सर्व बाजूने। बघा अशा पद्धतीने केलं की आपला जो केक आहे ना बिलकुल खाली चिटकणार नाही, व्यवस्थित केक आपला निघून येईल। चला तर आपण आता केकला सुरुवात करूया। बघा अर्धा कप मी दही घेतलेले आहे। दही अगदी फ्रेश घ्यावे, आंबट नको। आणि पाऊण कप मी पिठी साखर घेतलेली आहे। त्यामध्ये चिमूटभर मी मीठ घातलेलं आहे। आणि आता बघा हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याची छान मस्त अशी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊया। बघा आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। त्यानंतर बघा मी पाऊण कप यामध्ये तूप घेतलेलं आहे। पण तूप हे हिवाळा असल्यामुळे तूप तर वापरू नये। तुम्ही जर तेल घेतले तर खूप चांगलं, कारण की तूप घातल्यानंतर आपण हे मिश्रण थंड आहे यामध्ये आपण पातळ तूप करून घातलेलं आहे आणि तूप लगेच असं घट्टसर व्हायला लागतं। त्यामुळे आपल्याला जे दुधाचं प्रमाण थोडं कळत नाही, त्यामुळे तुम्ही थोडं तेलच वापरावं। बघा आता हे मिश्रण आता छान तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण तयार झाले, आपण त्यामध्ये इतर साहित्य घालणार आहोत। बघा 1.25 कप मैदा घेतलेला आहे मी, तो आपण घालून घेऊया। आणि पाव कप मी कोको पावडर घेतलेली आहे आणि 2 ते 3 चम्मच मी मिल्क पावडर घेतलेली आहे। आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा संपूर्ण मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा अर्धा कप मी त्यामध्ये दूध घेतलेलं आहे। बघा व्यवस्थित हे सर्व मिश्रण आता आपण हळूहळू मिक्स करून घेऊया। आणि मिश्रण पूर्ण तयार करताना यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी पडणार नाही याची आपण काळजी घ्यावी। बघा त्यानंतर बघा मी थोडं यामध्ये परत अर्धा कप दूध घातलेलं आहे। म्हणजे टोटल मी यामध्ये 1 कप दूध घातलेलं आहे, कारण की तूप घातल्याने हे जे मिश्रण आहे लगेच असं घट्ट व्हायचं, त्यामुळे मला घालावं लागलं। बघा त्यामध्ये बघा आता आपण बेकिंग पावडर घालणार आहोत। मग सपाट करून घ्यायचा असा बेकिंग पावडरचा चम्मच, 1 चम्मच घातलेली आहे बेकिंग पावडर। त्यानंतर 1 चम्मच त्यामध्ये मी व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे आणि पाव चम्मच त्यामध्ये मी सोडा घातलेला आहे। आता हे संपूर्ण जे मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा हे मिश्रण तरी पण थोडं घट्ट वाटत आहे, यामध्ये आपण आता थोडंसं आणखी थोडं नंतर 1 ते 2 चम्मच मी यामध्ये दूध घातलेलं आहे। टोटल यामध्ये पूर्ण 1 कप मी दूध घालून घेतलेलं होतं। बघा त्यामध्येच राहिलेलं आणखी थोडंसंही घातलेलं आहे। बघा आता हे मिश्रण संपूर्ण आपण छान व्यवस्थित करून घेऊया। मुलांना अशा पद्धतीचा केक तुम्ही नक्की बनवून द्या एकदा। बाहेरचा दिल्यापेक्षा घरचा कधीही बनवलेला चांगला असतो आपला। बघा आता व्यवस्थित आपण केक टिनमध्ये संपूर्ण साहित्य काढून घेऊया। बघा केकचं त्यानंतर अशा पद्धतीने आपण टॅप करून घ्यावा आणि त्यानंतर बघा चेरी जी आहे ते अशा पद्धतीने वरून घालावी। मस्त दिसायला पण सुंदर दिसतो केक आणि चवीला पण खूप छान लागतो। बघा आता संपूर्ण केक जे बॅटर आहे तयार करून झालेलं आपलं व्यवस्थित। त्यानंतर बघा मी अगोदरच कुकर हा प्रीहीट करायला ठेवला होता। आता आपण 30 ते 35 मिनटं केक हा बेक करायला ठेवणार आहोत। त्यानंतर कुकरचं झाकण त्यामध्ये जी रिंग आहे आणि कुकरची शेट्टी मी काढून घेतलेली आहे। बघा आता 35 मिनटानंतर आपण केक पाहूया। बघा मी केक काढून घेतलेला आहे, थोडा थंड झालेला आहे। बघा चेकसुद्धा करून बघू, आपला केक संपूर्ण शिजलेला आहे मस्त। आता केकच्या ज्या सर्व बाजू आहे ते पूर्णपणे मोकळ्या करून घेऊया, त्यामुळे जो आपला केक आहे ना तो व्यवस्थित निघेल। बघा छान व्यवस्थित आपण सर्व बाजूने मोकळा करून घेऊया। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आपण आता हा केक परत व्यवस्थित करून घेऊया आणि कमेंटद्वारे नक्की मला कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटत आहे। बघा आपला केक आता तयार झालेला आहे। पण हा केक काढताना संपूर्ण तुम्ही थंड झाल्यानंतरच काढा, पण आता माझी जी मुलगी आहे ती थोडी घाई करत आहे, त्यामुळे मी तिला आता लवकर काढून देत आहे। बघा आता आपला केक हा गरम असल्यामुळे थोडासा हा इथे तुटलेला आहे, पण तुम्ही संपूर्ण थंड झाल्यानंतरच हा केक काढून घ्याल। बघा आता व्यवस्थित आपण केक करून घेऊया आणि नंतर आपण कट करूया।
बघा मस्त केक आपला तयार झालेला आहे. बघा अशा पद्धतीने केक तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप छान होतो हा. चवीला पण खूप छान लागतो आणि 1 ते 2 दिवस मस्त मुलं आरामशीर खातात. मुलांना आवडतो केक खायला. त्यानंतर माझी मुलगी आली ट्युशनवरतून. नंतर तिने केक खाल्ला आणि मला सांगितलं केक कसा झाला आहे नेमका. तिने मग मला सांगितलं. तिला केक फार आवडतो. मग खा. चला तर लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत